Hello guys, good morning. Welcome to my channel. Welcome back to my channel. तर आज मी जाणार आहे लोहगडला. आय एम सो एक्साइटेड. आय नो हा ब्लॉग थोडा नाही खूप लेट झाला आहे, बट स्टिल शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला पूर्ण लोहगड दाखवणार आहे आणि तिथे आम्ही कसे व्हिडिओ आणि खूप सारे एन्जॉयमेंट मस्ती हे सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला नक्की सांगा. नाही गाईज, आम्हाला ट्रेन भेटली आहे आणि ट्रेनमध्ये जागा पण भेटली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर क्लायमेट झालं आहे. जाता जाता आम्हाला 2 आजोबा दिसले. हे बघा, मैत्री असावे ते असे शेवटपर्यंत. हो गाईज, आम्ही आता रेल्वेमधून उतरून चालत निघालो आहे. बिकॉज तिथं आम्ही ऑटोला विचारलं किती घेतात, तर ते 600 बोलले होते. त्याच्यामुळं आम्ही ते कॅन्सल करून आम्ही चालत जाण्याचा निर्णय घेतला. तर आता बघू, इथून 5 किलोमीटर जायचे. हे बघा, जाता जाता आम्हाला भाजी धबधबा लागला. खूप छान दिसतंय व्ह्यू. कितीही दमलो तरी व्हिडिओ काढणं मस्ट आहे, त्याच्यामुळे मी हा एक व्हिडिओ काढला. जाताना खूप छान छान व्ह्यू भेटत होते, सगळे कॅप्चर करून निघालो आता पुढे. इथे आलो आम्ही. एक गाव लागले, तिथं महाराजांची मूर्ती आहे, त्याची सुद्धा मी एक व्हिडिओ कॅप्चर केलं. मी गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि तिथे म्हटलं जरा काहीतरी खाऊन घ्यावं, त्याच्यामुळे आम्ही वडापाव चहा वगैरे मस्त खाऊन घेतला. पाऊस नाहीये, बघूया आता पुढे जाऊन. बघा किती क्यूट पप्पी आला आहे माझ्यासोबत. कैरी बघताच माझ्या तोंडाचं पाणी थांबतच नाही आहे, त्याच्यामुळे मी आता कैरी घेतली आणि आता खात खात आम्ही वर जाणार आहे. तर चला. आय डोंट नो मी इथे काय बोलली आहे, पण काहीतरी बोलत बोलत चालली आहे. खूप मज्जा येते वरती चढायला, एकदम छान वाटते. आम्ही आता इथे पोचलो आहे आणि इथे आम्हाला तिकीट काढायचं आहे, तर आम्ही इथं तिकीट काढून आम्ही पुढे जाणार आहे. मी म्हणत असाल असे का चालते हे, पण लिटरली मी खूप दमली आहे, माझे पाय दुखत आहेत. एवढा मस्त व्ह्यू बघून माझ्या मनात एक डायलॉग आठवला, स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच काय. पण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारामधून आत आलेलो आहे. इथे तुम्हाला शिवकालीन तोफा बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता इथे कसा मार्ग आहे आतमध्ये. इथे लक्ष वगैरे ठेवण्यासाठी या जागेचा वापर केलेला दिसतोय. जेव्हा किल्ल्यावरून शत्रू चढू नयेत म्हणून संरक्षणासाठी मोठे दगड, अग्निबाण वगैरे अशा वस्तू इथून फेकल्या जात असतील. तर अशा पद्धतीने माझा व्हिडिओ सक्सेसफुली स्पॉइल करण्यात आलेला आहे. तर गड फिरताना इतकं सुंदर नेचर पाहायला मिळालं. हिरवळ, डोंगर, शांत वारा, खूपच मस्त फील येत होता. सो इथे येऊन खूप गोष्टी अनुभवायला मिळाल्या. हिस्ट्री, निसर्ग आणि मित्रमैत्रिणींसोबतच्या आठवणी. खरंच खूपच मज्जा आली. तुम्ही हा व्लॉग एन्जॉय केलात का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आलात आहात एवढ्या शेवटपर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.